नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सचिन बाबासाहेब निर्मळ. सचिन बाबासाहेब. हा कुठला वाण आपण निवडला आहे? हा सागर सीडचा श्रुती आव्हाने. श्रुती हा वाण. श्रुती कधीपासून आपण लागवड करताय? आपण 3 वर्षापूर्वी केला होता फर्स्ट टाइम, त्याच्यानंतर मग कंटिन्यू करतोय तेव्हापासून. मागच्या वर्षीचा काय अनुभव आहे आपला? आपला मग चांगला फीडबॅक भेटलेला आहे. त्याचा मार्केटमध्ये डिमांड चांगली आहे. आपण गेल्यानंतर आपला माल लवकर विकला जातो मार्केटमध्ये. सरासरी मागच्या वर्षी आपलं किती उत्पन्न निघालं होतं? आपलं उत्पन्न मागच्या वर्षी 32-33 टन निघालेलं आहे बिघ्यामध्ये, एकरी. एकरी 32-33. आणि तुम्ही हाच वाण का निवडला? म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय बघितलं वेगळं? बाकी वाणापेक्षा या वाणामध्ये तुम्ही वेगळं काय बघितलं? ह्या वाहनाचं काय होतं, काकड्यांची मालाची जी साईज आहे ना फळांची, ती एकसारखी राहती आणि लांब राहती आणि एकसारखी राहती. जाड व जास्त होत नाही आणि फुटव्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे प्लॉटला ॲव्हरेज जास्त निघतं. जेवढे फुटवे जास्त तेवढे कळ्यांची संख्या जास्त. मागच्या वर्षी सरासरी किती उत्पन्न मिळालं आपल्याला? मागच्या वर्षी अर्ध्या एकरामध्ये 850 कॅरेट म्हणजे 17 टन उत्पन्न मिळालं आपल्याला. 17 टन. साधारणतः काय रेट निघेल? किती पैसे झाले? मागची आपली साधारण 17 ते 20 रुपये किलो मध्ये गेली सगळी. 3-3.5 लाख रुपये. 3-3.5 लाख रुपये झाले सरासरी. अजून बाकी शेतकरी बंधूंना आपण काय ह्या वर्षी तुम्ही काय घेणार? आता ह्या वर्षी अपेक्षा काय तुमची? या वर्षी तर प्लॉट दरवर्षीपेक्षा अजून चांगला आहे. साधारण अर्ध्या एकरामध्ये 20 टनाच्या पुढेच ॲव्हरेज जाईल अशी अपेक्षा आहे. अरे वा, छान. बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? असं आहे, काकडी हे पीक एक तर कमी दिवसाचं आहे आणि कमी दिवसामध्ये आपल्याला जर मार्केट रेट जर व्यवस्थित भेटला तर जास्त पैसे कमवायचे असेल फास्ट, तर काकडी हा चांगला उत्तम पर्याय आहे आणि सागर सीडची श्रुती तर त्यात अजून एक उत्तम पर्याय. धन्यवाद. बघा शेतकरी बंधूंनो, हे शेतकऱ्यांचं मनोगत आहे. सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतीय कंपनी आहे आणि शेतकऱ्यांसाठीच जेवढं चांगलं देता येईल तेवढं ती प्रयत्नामध्ये असते. तर नमस्कार.